आणि रुपाली रासकर तू माझ्या नादी लागली, सगळ्यांच्या नादी लाग, पण या सोनलच्या नादी जर लागली ना तुझा गेम वाजल्याशिवाय राहणार नाही. आज या बाईनी आज अख्ख्या माझ्या आयुष्याचं वाटोळं चालवलंय. आज माझ्यासोबत माझे मम्मी पप्पा बोलत नाही, माझी सख्खी सिस्टर बोलत नाही, माझे सख्खे भाऊ बोलत नाही. कारण का तर हिनी माझे खूप म्हणजे खूप व्हिडिओ विचित्रपणाने शिव्या देऊन व्हायरल केलेत. आज आम्ही सख्ख्या बहिणी मैत्रिणी सारख्या होतो. आज त्या बहिणीचा मला 2 महिन्यापासून ह्या नालायक बाईमुळे कॉल नाही. आज माझ्या आई वडिलांवरती माझ्यामुळे शिंतुडे उडतात. माझ्या आई वडिलांना आजपर्यंत गावात कुणीही वाईट बोललं नाही. माझ्या वडिलांनी मुंबईला आयुष्य काढलं. माझ्या वडिलांना मुंबईमध्ये कोणी वाईट बोललं नाही, गावाकडे कोणी वाईट बोललं नाही. आज ही बाई माझ्या वडिलांना शिव्या देते, माझ्या वडिलांना बोलते तू घर जावई आहे. हिला माझे वडील घर जावई आहे, ते हिला करायचंय काय? हिच्यासारखी आम्ही दुसऱ्याची प्रॉपर्टी गुंडळली नाही, हिच्यासारखे आम्ही लोकांच्या गड्यांना फसवलं नाही. पहिल्यांदा तुम्हाला प्रेम करायला गोड लागतं, खायला गोड लागतं, लोकांसोबत त्यांच्यासोबत झोपायला गोड लागतं, आणि नंतर ना तुमच्या अंगाशी आलं का त्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल करायचे. असलं डॉमन आहे. याची गर्भपिशवी काढली तरी हे प्रेग्नेंट राहतंय. 2018ला पिशवी काढते ह्या नालायक बाईची, आणि ही 2022ला म्हणते एका मेजरला मला तुझ्याकडनं 3 महिन्याचं प्रेग्नन्सी राहिलीये, तुला सुट्टी देणार नाही. तू जिथे दिसशील तिथे जेवढ्या महिलांना तू त्रास दिला तेवढ्या महिला तुला कुत्रीच्या आईसारख्या मारणार. आता भरपूर झालं आणि तू भरपूर त्रास दिलेला आहे आम्हाला. तू खासदारांविषयी वाईट बोलते, नगरसेवक विषयी वाईट बोलते. का ग? तुझ्या बापाचं खातात का ते येऊन? नाही. तुझं अजून काय म्हणणं आहे? तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. तुझ्या माहितीप्रमाणे सांगते, तुझी वाकडी करणं आणि सरळ करणं हे तुझ्या आई बापाचे संस्कार आहे, ते आमचे नाही. तर एवढीच जर खाज असेल ना तर बुधवार पेठेत जाऊन बस. लोकांचे प्रपंच कशाला मोडतेस ग? तुला लाज वाटत नाही का नालायक बाई? प्रत्येकाचे प्रपंच मोडायचे. जेव्हा तुला खायला भेटतं तेव्हा गोड लागतं, आणि त्यांच्याकडनं भेटायचं बंद झालं तर लगेच 376 दाखल. खरंच तू महिला आहे बाई, तुझा नाद नाही करायचा. आज पारनेर तालुक्यामध्ये ना तू खरंच नाव गाजलंय, आणि तुझ्यासारख्या महिलांमुळे आमच्यासारख्या महिलांचं नाव खराब झालंय. थोडी तरी लाज वाटू दे तुला, आणि शरम जर असेल तर हे धंदे बंद कर. जमणार नाही रुपाली, तुझा खेळ संपला आता. कारण तू ना लय अति केलं, आणि तू लई जणांचे प्रपंच उद्ध्वस्त केले, लई जणांचे. प्रत्येक चांगल्या चांगल्या कार्यकर्त्याला, मोठ्या मोठ्या लोकांना शिव्या देतेस. काय तुझी लायकी ग? जेव्हा त्यांचं खायला भेटतं तेव्हा गोड लागतं, त्यांच्यासोबत हिंडायला गोड लागतं, त्यांच्या साड्या नेसायला गोड लागतात, त्यांचे दागदागिने घालायला गोड लागतं, आणि मग काय म्हणायचं? यांनी माझ्या सिरियसली बलात्कार केला, माझ्यावरती अन्याय झाला. अगं अन्याय कोणावर होतो? जी बाई एकनिष्ठ आणि पावित्र्यवान असते तिच्यावर अन्याय होतो. तुझ्यासारखी अन्याय होतो का? तुझं काय? अगं तो एक मेजर आहे, त्याच्या आईला किडनॅप केलं. वा, गुड. तुझ्यासारखे लेडीज असावे. तुला म्हणजे लाज नावाची चीज नाहीये. कारण का? संतोष गंधाडे त्याचं अफेअर, त्याच्यासोबत झोपली 1.5-2 वर्ष, त्याचं खाल्लं, त्याला लुबडलं, शेवट काय केलं? 376 दाखल केला. हे तुझा बिझनेसचा धंदा. लोकांना सांगते माझ्याकडे 1.5 कोटीची प्रॉपर्टी आहे. नमस्कार, मी सोनाली तोडकर. सर्वांना जय शिवराय, जय भीम. मी रुपाली रासकर आहे. तिची माझी वैयक्तिक दुश्मनी काही नाहीये. मी फक्त तिची लाईव्ह चालू असताना एक कमेंट केली होती, ताई का रडता आणि काय झालं तुम्हाला? कारण मी त्या तालुक्यातले आहे म्हणून मी तिला बोलले होते. तर तिने एक कमेंट केली होती मी तिला, असं म्हणजे तिने एकदम असं शिव्या देत होती आणि रडत होती. तर मी असं बोललेली तिला, तू का भांडतेय आणि का रडते, काय झालं तुला? तर ती एक पारनेर तालुक्यातले एक गंधाडे म्हणून आहे, त्यांना शिव्या देत होती. ऍक्च्युली मला माहित नव्हतं ते तिचे मिस्टर आहेत का तिचं अफेअर आहे. तर मी त्यांना सहज विचारलं, कारण मी त्या तालुक्यातले आहे म्हणून विचारलेलं. तर त्या बाईनी त्याचा गैरवर्तन केलं, त्याचा स्क्रीनशॉट मारला आणि सोशल मीडियावरती व्हायरल केला, माझा मोबाईल नंबर व्हायरल केला. तर मी तिला सहज कॉल केला, कारण एक लेडीज आहे म्हणून मी म्हणलं वाईट नको वाटायला म्हणून मी कॉल केला. मी तिला विचारलेलं, ताई हे तुम्ही लेडीज आहे, तुम्हाला पटतं का? तुम्ही माझा मोबाईल नंबर व्हायरल केला, माझा स्क्रीनशॉट टाकला, हे तुम्ही डिलीट करा. तर ऍक्च्युली तिने रेकॉर्ड केलं आणि ते सोशल मीडियावरती लाईव्ह मध्ये ऐकवत होती लोकांना. बघा ही बाई माझी कशी माफी मागते. तर मला एवढंच वाईट वाटलं, कारण मला तिच्यासारखं व्हायला आवडत नाही. कारण मी पण तिला त्या भाषेत उत्तर दिलं असतं, पण हे माझे संस्कार नाहीये. कारण माझ्या आई वडिलांचे ते संस्कार नाहीये. आज या बाईनी आज अख्ख्या माझ्या आयुष्याचं वाटोळं चालवलंय. आज माझ्यासोबत माझे मम्मी पप्पा बोलत नाही, माझी सख्खी सिस्टर बोलत नाही,
माझे सख्खे भाऊ बोलत नाही, कारण का तर हिनी माझे खूप म्हणजे खूप व्हिडिओ विचित्रपणाने शिव्या देऊन व्हायरल केलेत. तर मला एक मुलगा आहे 9 वर्षाचा. माझ्या मुलाला पण गाबडं, कारटं ही बोलण्याची हिची लँग्वेज. तर मला एवढंच म्हणायचंय, ही तालुक्यामध्ये आमच्या राहते. आम्हाला पण हिच्यामुळे त्रास होतो ना, हिच्यामुळे आमचं पण नाव खराब होतं ना. आम्ही त्या तालुक्यातले आहे. मी राहायला पुण्याला असते. जे ते लोकं येतात, माझं ज्वेलरी शॉप आहे. जे ते लोकं येतात ते मला विचारतात, "ताई, तुमच्या तालुक्यातली ही लेडीज आहे. हिचे खूप व्हिडिओ व्हायरल झाले. ही तुमच्या बाबतीत पण काहीतरी बोलते." तेव्हा असं खूप मनाला वाईट वाटतं आणि ती काय बोलते मला, "मी तुला घरात येऊन मारीन." म्हणजे हिची एवढी गुंडगिरी आहे, एवढा हिचा म्हणजे प्रत्येक लेडीजच्या चारित्र्यावरती बोलणार, प्रत्येक लेडीजला जज करणार. हिचा काही रोल नाहीये. जेव्हा हिचं कॅरेक्टर साफ नाही, तर हिने आमच्या चारित्र्यावरती बोलू नये. दुसरी गोष्ट, मी त्या तालुक्यातले आहे. 90% जसे हिला लोकं ओळखतात, तसे मला पण ओळखतात. हिचं असं म्हणणं आहे, "मी 4 नवरे केलेत. माझा रिअल एकच नवरा आहे आणि माझं एकदाच लग्न झालंय." मला असं वाटतं हिने 4 नवरे मला करून दिलेत, तर हिने ते 4 नवरे माझ्या समोर आणायचे आणि माझे किती जणांसोबत अफेअर आहे ते पण समोर आणायचे. आज जी माझी सख्खी बहीण, आज आम्ही सख्ख्या बहिणी मैत्रिणीसारख्या होतो. आज त्या बहिणीचा मला 2 महिन्यापासून ह्या नालायक बाईमुळे कॉल नाही. आज माझ्या आई-वडिलांवरती माझ्यामुळे शिंतोडे उडतात. माझ्या आई-वडिलांना आजपर्यंत गावात कुणीही वाईट बोललं नाही. माझ्या वडिलांनी मुंबईला आयुष्य काढलं. माझ्या वडिलांना मुंबईमध्ये कोणी वाईट बोललं नाही. गावाकडे कोणी वाईट बोललं नाही. आज ही बाई माझ्या वडिलांना शिव्या देते. माझ्या वडिलांना बोलते, "तू घर जावई आहे." हिला माझे वडील घर जावई आहे. ते हिला करायचंय काय? हिच्यासारखी आम्ही दुसऱ्याची प्रॉपर्टी गुंडळली नाही. हिच्यासारखी आम्ही लोकांच्या गड्यांना फसवलं नाही. ही माझ्या कॅरेक्टरवरती बोलायला. माझं कॅरेक्टर साफ आहे. तुझं कॅरेक्टर काय आहे ते बघ. दुसरी गोष्ट, मला प्रत्येक वेळेस म्हणणार, "तुला मी घरी येऊन मारीन." हा हिच्या बापाच्या घरचा कायदा नाहीये. प्रत्येक लेडीजच्या चारित्र्यावरती बोलणं आणि प्रत्येक लेडीजला ब्लेम करणं. आणि ही काय बोलते, "तू माझ्यावर बोलून दाखव." हे माझे संस्कार नाहीये. कारण माझ्या आई-वडिलांचे चांगले संस्कार आहे माझ्यावरती. मला जर हिच्यावर बोलायचं असतं, तर मी 6 महिन्यापूर्वीच बोलले असते. कारण का? तर ही महाराजांची शिकवण नाहीये. मी मराठी आहे त्याचा मला गर्व आहे आणि ही आमच्या छत्रपती महाराजांची शिकवण नाहीये. कारण हिच्यासारखं जर आम्ही बोललोच, तर हिच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहणार नाही. पण एवढं खरं आहे, ही तालुक्यामध्ये ही घाण नकोय आम्हाला आणि हिला कुत्रीला ठेचल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक लेडीजच्या संसार हिने उद्ध्वस्त केलाय आणि माझ्यासारख्या बाईचा, मी पहिली गोष्ट तळतळीने सांगते, मी स्वतः कष्ट करून खाणारी लेडीज आहे. मी माझं घर स्वतः सांभाळते. ही बोलते, ही असं करते, हे तसं करते. तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये विचारू शकता माझं कॅरेक्टर कसं आहे. आणि ही मला प्रत्येक वेळेस माझी लाईव्ह करणार. मी मान्य करते ना, मी तुला एक कमेंट केली होती. मी तुझी माफी मागितली होती. मी तुला बोलले होते, "ताई माझं चुकलं, मला माफ करा." तर तू त्याचं पण भांडवल केलं. मला बोलते नाक घास. माझ्या पायाजवळ येऊन गिडगिड. काय संबंध गिडगिडायचा? तू कोण आहेस? तू आहेस कोण? तू एक सामान्य बाई आहे. ते झालं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला काही फरक पडत नाहीये. तू माझे अजून 100 व्हिडिओ व्हायरल कर. जेव्हा तू व्हिडिओ व्हायरल करते, तेव्हा तुला माझ्या व्हिडिओ खाली यूज आणि कमेंट, मी जर कॅरेक्टरलेस असते, तर मला एक तरी कमेंट आली असती, "ही बाई फालतू आहे, ही बाई फ्रॉड आहे, ह्या बाईनी ह्या गड्यांना फसवलं, ह्या बाईचे 4 नवरे झालेत." मला एवढंच म्हणायचंय, ही पहिल्यांदा तुम्हाला प्रेम करायला गोड लागतं, खायला गोड लागतं लोकांसोबत, त्यांच्यासोबत झोपायला गोड लागतं आणि नंतर ना तुमच्या अंगाशी आलं का त्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल करायचे. हे चुकीचं आहे. आणि हे पारनेर तालुक्यामध्ये अशी, आज माझं वय 30 आहे. 30 वर्षामध्ये मी पहिल्यांदा एवढी नालायक बाई बघितली. हिला लाज वाटायला पाहिजे. आज पहिली गोष्ट, आपल्या पारनेर तालुक्यामध्ये नगरसेवक झालं, खासदार झालं, कुणीतरी एक XYZ व्यक्ती झालं, ही प्रत्येकांवरती बोलणार. हिला कोणी अधिकार दिलाय प्रत्येकाच्या कॅरेक्टरवरती बोलायचा? तुझं कॅरेक्टर काय आहे? आम्ही शांत बसलो, तिला असं वाटलं आम्ही घाबरलो. कारण आम्ही आतापर्यंत शांत असं होतो, आम्हाला असं वाटत होतं घाणीत दगड टाकून घाण का अंगावर उडून घ्यायची. पण ही बाई त्या लायकीची नाहीये आणि हिची जागा हिला दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. जिनी पारनेरमध्ये काय प्रॉब्लेम केलेत मला माहित नाही. वैयक्तिक मी त्या तालुक्यातली आहे. जेव्हा मी हिच्या पूर्ण तळापर्यंत गेले, तेव्हा मला समजलं ही बाईचं कॅरेक्टर काय आहे आणि ही बाई काय क्वालिटीची आहे. आणि ह्या बाईला मला एवढंच सांगायचंय, जेव्हा तू माझ्या चारित्र्यावरती बोट उचलते ना, जेव्हा माझ्याकडे एक बोट करते ना, तेव्हा तुझ्याकडे 4 बोट असतात. हे लक्षात ठेव. एक तुझा प्रपंच मोडला तसा आमचे मोडू नकोस. आणि हिला एवढी लाज वाटायला पाहिजे. एक स्त्री असून एका
स्त्रीचं एवढं चारित्र्यावरती बोलते, हिला स्त्री म्हणायची सहित आम्हाला लाज वाटते. कारण का तर हिची लायकीच नाहीये स्त्री म्हणून घेण्याची. आणि हे असलं डॉमन आहे, याची गर्भपिशवी काढली तरी हे प्रेग्नेंट राहतंय. 2018ला पिशवी काढते ह्या नालायक बाईची, आणि ही 2022ला म्हणते एका मेजरला मला तुझ्याकडनं 3 महिन्याचं प्रेग्नन्सी राहिलीये. माझा नंबर जरी व्हायरल केला तर मला काही फरक पडत नाही. पण एवढं खरंय, माझा जर फोटो टाकला आतापर्यंत मी शांत होते आणि संयम पाळला. कारण का, हे माझ्या आई वडिलांचे संस्कार होते. पण आता इथून पुढे तू माझी याव पण चव घालवली, त्याव पण घालवली. तुला सुट्टी देणार नाही. तू जिथे दिसशील तिथे जेवढ्या महिलांना तू त्रास दिला तेवढ्या महिला तुला कुत्रीच्या आईसारख्या मारणार. आता भरपूर झालं आणि तू भरपूर त्रास दिलेला आहे आम्हाला. तू खासदारांविषयी वाईट बोलते, नगरसेवक विषयी वाईट बोलते. का ग, तुझ्या बापाचं खातात का ते येऊन? नाही ना. तुला तुझ्या बापाचं खायला भेटतं का? नाही भेटत. दुसऱ्यांच्या बापावरती जाण्यापेक्षा आपणही किती पाण्यात आहे ते बघायचं असतं. आणि रुपाली रासकर तू माझ्या नादी लागली, सगळ्यांच्या नादी लाग, पण या सोनलच्या नादी जर लागली ना, तुझा गेम वाजल्याशिवाय राहणार नाही. तुला एवढंच सांगते मी, तू एक ना एक दिवस तरी माझ्या समोर भेटणार आणि एक ना एक दिवस तू माझा मार खाणार. कारण तू जी लँग्वेज मला वापरली ना, तू माझी नावं अशी विनाकारण लोकांसोबत जोडलेत ना, ते मी तुझ्याकडून प्रूफ करून घेणार आणि तुला दाखवणार तुझी लायकी काय आहे. आणि अजून एक गोष्ट, तू काय म्हणते मला मी तुझ्या घरी येईन. माझ्या घरी यायची गरज नाही. तुझा ऍड्रेस मला दे, मी तुझ्या घरी येते. आणि तुझं अजून काय म्हणणं आहे, तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. तुझ्या माहितीप्रमाणे सांगते, तुझी वाकडी करणं आणि सरळ करणं हे तुझ्या आई बापाचे संस्कार आहे, ते आमचे नाही. आणि तुला अजून एक सांगायचं म्हणलंच तर तू खासदारांना काय बोलते, त्यांना जी शिव्या देते, जी लँग्वेज वापरते, तुला मला एवढंच सांगायचंय, ते आज खासदार आहे, तुझी लायकी पण त्यांच्या पायाजवळ उभी राहण्याची नाही. कोण एक नगरसेवक आहे, त्यांना पण घाणघाण बोलते. ही तुझी लँग्वेज आणि ही तुझे संस्कार हे तुझ्या लायकीतून, तुझ्या याच्यातून कळतात, भाषेतून तुझे काय संस्कार आहे. पण तुला मी एवढंच एक सांगेन, तुझ्या भावांच्या जागेवर जर माझा भाऊ असता ना तर भर चौकात कापला असता अशा बहिणीला. तुला अजून एक सांगते, तू सांगते ना मी कोणाशी बोलत नाही, कारण तुझं एक कारण आहे, तू कोणाशी बोलणारच कशी. जी बाई सख्या भावांची होऊ शकली नाही, जी बाई सख्या बहिणींची होऊ शकली नाही, जी बाई नवऱ्याची होऊ शकली नाही, ती बाई आमच्यासारख्या महिलांची काय होणार आहे. अरे तुला जर एवढीच जर खाज असेल ना तर बुधवार पेठेत जाऊन बस. लोकांचे प्रपंच कशाला मोडतेस ग? तुला लाज वाटत नाही का नालायक बाई? प्रत्येकाचे प्रपंच मोडायचे. जेव्हा तुला खायला भेटतं तेव्हा गोड लागतं आणि त्यांच्याकडनं भेटायचं बंद झालं तर लगेच 376 दाखल. खरंच तू महिला आहे बाई, तुझा नाद नाही करायचा. आज पारनेर तालुक्यामध्ये ना तू खरंच नाव गाजलंय आणि तुझ्यासारख्या महिलांमुळे आमच्यासारख्या महिलांचं नाव खराब झालंय. थोडी तरी लाज वाटू दे तुला आणि शरम जर असेल तर हे धंदे बंद कर. आणि जर नसनच बंद करायचे तर मग तुझा इथून पुढे आता कार्यक्रम आम्ही लावल्याशिवाय सोडणार नाही. कारण आतापर्यंत आम्ही जे झेललं, जे भोगलं ते खूप झालं. आता इथून पुढे आम्ही भोगणार नाही. आणि तुला सांगतो, छत्रपतींच्या वाघिणी आहोत आम्ही, तुला सोडणार नाही सहजासहजी. आणि तुला एवढंच सांगायचंय, जर आमच्याशी नडली तर तुला भर चौकात उघडी करून हाणायला मागे पुढे पडणार नाही. आणि तू जे तो गांधाडे आहे ना त्याच्यासोबत माझं नाव जोडलंय ना, त्याला पण समोर आणायचं, त्याचं माझं काय आहे ते मला सांगायचं. आणि माझा नंबर याला त्याला द्यायचा, जेंट्स लोकांना द्यायचा. त्यांना सांगायचं का हिला फोन लाव, माझा फोटो देते त्यांना, त्यांना सांगते मला कॉल कर. त्याच्यात ताकद असेल ना त्या माधुरचोतनी मला कॉल करायचा आणि मला सांगायचं माझं कोणाचं काय आहे. मी सांगन, कारण माझं कॅरेक्टर साफ आहे, मला माहिती आहे. आणि तुला अजून एक सांगते, माझे वडील आहेत ना स्वाभिमानी आहे आणि इज्जत जपणारे, तुमच्या घरच्यांसारखे लाचारी आणि बेमानी नाहीये. माझे वडील आहे ना, संस्कार आहे त्यांच्या आमच्यावर, म्हणून मी 3 महिने गप राहिले, तुझी लाईव्ह ऐकत राहिले. तुला वाटलं असं ही काहीच करू शकत नाही. मी पण त्या पारनेर तालुक्यातली वाघीण तुला फाडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि तुला वाटत असेल मी सगळ्यांना उघडून पेले, माझ्या नादी लागली तू आणि तू ह्या वाघिणीच्या जबड्यात हात घातलाय, तुला सुट्टी देणार नाही कुत्रे, लक्षात ठेव तू. आणि तुला वाटत असेल खासदार आहे, आमदार आहे, मी सगळ्यांना बोलेन आणि यांना बाकीच्या बायकांना पण बोलशील, हे जमणार नाही. रुपाली तुझा खेळ संपला आता, कारण तू ना लय अति केलं आणि तू लई जणांचे प्रपंच उद्ध्वस्त केले, लई जणांचे. प्रत्येक चांगल्या कार्यकर्त्याला, मोठ्या लोकांना शिव्या देतेस, काय तुझी लायकी ग? जेव्हा त्यांचं खायला भेटतं तेव्हा गोड लागतं, त्यांच्यासोबत हिंडायला गोड लागतं, त्यांच्या साड्या नेसायला गोड लागतात, त्यांचे दागदागिने घालायला गोड लागतं. आणि मग काय म्हणायचं, यांनी माझ्या सिरियसली बलात्कार केला, माझ्यावरती अन्याय झाला. अगं अन्याय कोणावर होतो? जी बाई एक निष्ठा आणि पावित्र्यवान असते तिच्यावर अन्याय होतो, तुझ्यासारखी अन्याय होतो का?
4 नवरे करणारी तू, 5 जणांसोबत झोपणारी तू, आणि तुझा अन्याय होतो का असं कोणत्या डिक्शनरी मध्ये आहे ग? सांग की तुझा अन्याय झाला म्हणून. अरे तो संतोष गांधाडे त्यांनी तुझ्यासाठी काय केलं नाही? सगळी हिस्ट्री माहीत झाली पारण्या तालुक्यातून तुझी, तू काय क्वालिटीची काय लायकीची आहे. थर्ड क्लास बाई. अगं जे आई बापासारखे सासू सासरे, अगं तू त्यांना सही सोडलं नाही. तू एवढी नीच बाई आहे ना, अक्षरशः मला असं वाटतं मी कमी वयामध्ये तुझ्यासारखी नालायक बाई बघितली, आणि आता इथून पुढच्या पिढीला सांगावं लागेल तुझ्यासारख्या नालायक बाईचं म्हणजे म्हणतात ना व्हिडिओ बघितले ना, असं वाटतं समाजामध्ये बायका चुकीच्या नाही, तुझ्यासारख्या नालायक बाई आहे म्हणून चांगल्या बायांचं नाव खराब होतं. आणि तुला अजून एक सांगते रुपाली, तू म्हणते ना माझं कोणी काही करू शकत नाही, हे तुझा चुकीचा गैरसमज आहे. कारण का? तू चांगल्या चांगल्या लोकांना भरपूर शिव्या दिल्या, कारण त्यांचं स्टेटस चांगलं आहे. आमच्या सारख्या सामान्य गृहिणींना शिव्या दिल्या, आमचं स्टेटस, आमचं चारित्र्य, आमच्या कॅरेक्टरवर बोलली. मान्य आहे मला आमच्या कॅरेक्टरवरती बोलायला. जेव्हा तू आमच्यावर बोलते, जेव्हा आम्हाला जज करते, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तू तुझा वैयक्तिक प्रश्न होता. पण जेव्हा आमच्या लेडीजचे फोटो व्हायरल करणं, नंबर व्हायरल करणं, कमेंट व्हायरल करणं, हे तुला खूप महागात पडणार आहे. आणि अजून एक गोष्ट, तू बोलते ना मला पारनेर तालुक्यामध्ये पीआय झालं, कोणी झालं, त्यांना शिव्या देते, हे पण तुझं चुकीचं आहे. कारण का? तू एक लेडीज आहे म्हणून तुला सगळे माफ करतात. कारण का? का ते जेंट्स लोक आहे, त्यांनी हात लावला तर तुझ्यासारख्या बायका काय हात लावला तर मग पोट आलं. अशी सवय तुमच्या सारख्यांची. आणि तुमच्यासारख्या नालायक बाया ना, जी नवऱ्याची होऊ शकली नाही ती दुसऱ्यांची काय होणार आहे ग? तुझ्यासारखे, तुला एकच सांगते मी, माझे आई वडील तुझ्यामुळे तुटले, माझं अख्खं खानदान तुझ्यामुळे तुटलं. कुत्रे, तुझा संसार तुला वाचवता आला नाही, पण तू आमचा संसार पणाला लावला. आणि तुझी पोरं सांगतात ना लाईव्ह कर लाईव्ह कर. तुला एक सांगू का, माझं 9 वर्षाचं पोरग आहे ना, काय एवढं, जेव्हा तुझी लाईव्ह चालू होती ना, माझं पोरग म्हणतो मम्मी तिची लाईव्ह बघू नको, ती थर्ड क्लास बाई आहे. याच्यावरनं कळलं मला तुझी क्वालिटी काय आहे. आणि तुला एक सांगते मी, पारनेर तालुक्यामध्ये तू म्हणते ना तुझ्यावरती अन्याय झाला, ठीक आहे, तू कायद्याने काय प्रोसेस होती ती करत होती. तू याच्या अंगावर गाडी घाल, गुंडगिरी तुझी, रस्त्याने हिंड, दादागिरी कर, लेडीजला मार, हे चुकीचं आहे. तू एक लेडीज असून असं वागते. आणि तुला अजून एक सांगायचंय मला, तुझे विचार आणि तुझी मानसिकता खूप थर्ड क्लास आहे, खूप नालायक बाई आहे तू. तुला मी आज सांगते, तू एक नंबर नालायक आहे. आणि तुझं नाव माझ्या तोंडातून घेणं पण मला शोभत नाही, खरं सांगते. कारण का? तर तुझ्यासारख्या बाईचं नाव कोणीच घेऊ शकत नाही, कारण तुझी तेवढी लायकीच नाहीये, तुझी लायकी नाहीये. आणि तुला अजून एक सांगते, पैसा कमवायचा असेल ना तर माझ्याकडून शिक, स्वतः कष्ट करून खायची धमक ठेव, लोकांना लुबाडून खाऊ नको, ते आयुष्याला पुरत नाही. आणि तुला अजून एक सांगते, तू म्हणते ना याला म्हणणार याचं अफेअर, त्याला म्हणणार त्याचा अफेअर, यांनी इथं हे केलं त्यांनी ते, तुझं तर अख्खी कुंडली आली साऱ्या जगापुढे. तुझं काय? अगं तो एक मेजर आहे, त्याच्या आईला किडनॅप केलं, वा गुड. तुझ्यासारखी लेडीज असावे. तुला म्हणजे लाज नावाची चीज नाहीये. कारण का? संतोष गांधाडे त्याचं अफेअर, त्याच्यासोबत झोपली 1.5-2 वर्ष, त्याचं खाल्लं, त्याला लुबडलं, शेवट काय केलं? 376 दाखल केला. हे तुझा बिझनेसचा धंदा. लोकांना सांगते माझ्याकडे 1.5 कोटीची प्रॉपर्टी आहे. ऐक ना, तुला खरं सांगते, मी जर लोकांना लुबडलं असतं ना तर माझ्या नावावरती ना 50 कोटीची प्रॉपर्टी झाली असती. माझ्या मोबाईलच्या अकाउंटला आहे ना स्वतः बिझनेस करून 3,000 रुपये. कारण का? तर आम्ही कष्टाने खातो ग, तुझ्यासारखं लुबाडून खात नाही लोकांना, आणि परपुरुषांना वाईट बोलत नाही. आणि तुला अजून एक सांगते, तू म्हणते ना मी याला मारण, त्याला मारण, याला असं करण, त्याला तसं करण, हे तुझ्या पोकळ धमक्या सोडून दे. तुला अजून एक सांगायचंय मला, तुला फक्त आहे ना काल आहे ना थोडा चाप भेटलाय. तुला भीमाच्या वाघिणींनी ना त्या रगरागिणीला कमी हाणली, पण जेव्हा आमच्या हातात भेटशील ना तुझ्या अंगावर बोटभर कापड ठेवणार नाही. हा सोनालीचा शब्द आहे, हे लक्षात ठेव. तुला कारण आहे ना, तू माझ्या आहे ना माझ्या भावनांशी खेळली, माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले. तुला सुट्टी नाही, तुला मी सुट्टी देऊ पण शकत नाही. कारण का? तुझ्यामुळे आज माझी बहीण, माझे सख्खे भाऊ, माझे आई वडील, माझ्या वडिलांना गावामध्ये अजून कोणी नाव ठेवलं नाही. माझ्या वडिलांविषयी तू वाईट बोलली, माझ्या आई वडिलांविषयी वाईट बोलली, त्यामुळे तुला मी सुट्टी देऊ शकत नाही. पण 1% खरंय, तुझ्यात जर ताकद असेल ना, तू मला खरं तुझं लोकेशन पाठव आणि तुझा ऍड्रेस पाठव. तुला नाही हाणली ना घरी येऊन तर तिथून पुढे तुलाही गाड्यांशी नडली, पण आमच्याशी नाही नडायचं. आणि माझा नंबर व्हायरल केलाय तू, माझे कमेंट केलत्या ना मी तुला, रुपाली ताई ताई म्हणून बोलले होते. अगं मला माहित नव्हतं तुझं कॅरेक्टर एवढं थर्ड क्लास आहे, तुला ताई पण नसते बोलले. का तुझ्यासारख्या नालायक बायकांना बोलणं पण चुकीचं आहे. तुला सुट्टी नाही, लक्षात ठेव. जय शिवराय.